घोरपडे सरकार व संदीपाबा गटात युती, कवठेमहांकाळ तालुक्यात नवे राजकीय समीकरण तयार होणार. सांगलीच्या कवठेमहांकाळ येथील माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या नेतृत्वाखाली महायुती व संदीपाबा गिड्डे पाटील यांच्या गटामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवण्याबाबत समझोता झाला आहे. तालुक्यामध्ये सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकारच्या नेतृत्वाखाली महायुती निवडणूक लढवत असून सांगली जिल्हा विकास आघाडीच्या बॅनरखाली शेतकरी नेते संदीप गिड्डे पाटील यांनी देखील तगडे आव्हान उभे केले होते. अशा परिस्थितीत कवठेमहांकाळ तालुक्यात पवनचक्की बाधित शेतकरी, महाकाली साखर कारखाना बचाव कृती समिती, ड्रायपोर्ट उभारणी यासाठी संदीप गिड्डे यांनी विविध विषयामध्ये योगदान दिले आहे. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघामध्ये संदीप गिड्डे पाटील यांना मानणारा सामान्य वर्ग असून याच सामान्य वर्गाला एकत्रित करून सांगली जिल्हा विकास आघाडीच्या बॅनरखाली त्यांनी वेगळे पॅनल उभा केले होते. मूळ महायुतीचीच विचारधारा असल्यामुळे या पॅनलमुळे महायुतीच्या मतांची विभागणी होऊन विरोधकांना फायदा होऊ नये यासाठी अजितराव घोरपडे सरकार यांनी पुढाकार घेऊन तालुक्यात सर्व समविचारी आघाड्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विरोधातील सांगली जिल्हा विकास आघाडीच्या उमेदवारांच्या सर्व जागा मागे घेण्यात आल्या असून महायुती व संदीप गिड्डे पाटील गट असे नव्या युतीचे नामकरण करण्यात आले आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ही याच बॅनरखाली लढली जाणार असून या युतीचे प्रवर्तक माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार हे असणार आहेत. या मतदारसंघात भाजप देखील महायुतीच्या माध्यमातून 2 जागा लढवत असून या ठिकाणी संदीप गिड्डे पाटील यांची मदत घ्यावी किंवा नाही याबाबत भाजपला निर्णय घेण्याचा स्वतंत्र अधिकार देण्यात आलाय. त्यामुळे कोकळे पंचायत समिती गणातील सांगली जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार पूजा सागर ओलेकर यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अरुण भोसले व संदीप गिड्डे पाटील यांच्या वतीने मनोज देसाई यांनी संयुक्त पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठेमहांकाळ.